20 ते 22 एप्रिल दरम्यान हवामान खात्याच्या विभागाच्या वतीने जर पाहायला गेलं तर राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्याच्या विजांच्या कडकडासह मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा देण्यात आला होता। या अनुषंगाने 19 एप्रिलच्या मध्यरात्री अकोला जिल्ह्यातील काही भागामध्ये जर पाहायला गेलं तर वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाचं या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। मात्र या पावसाच्या आगमनाने असेल किंवा विजेच्या कडकडासह झालेला जे वादळी वारा आहे याचा फटका जर पाहायला गेलं तर हा माझ्या पाठीमागे असलेला जो बाग आहे ही बाग पपईची आहे। या पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं या ठिकाणी विदारक चित्र समोर पाहायला मिळत आहे। अक्षरशः जे पीक आहे ते म्हणजेच या पपईचे जे झाडं आहेत ते तुटून पडल्याने शेतकरी हतबल झाल्याचं चित्र समोर पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकरी जो आहे हा मोठा आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी हतबल झालेला आहे। माझ्यासोबत पपईचे जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार गुप्ता जी, नमस्कार। काय सांगाल, काय नुकसान झालेलं? काल हवेमुळे माझ्या शेतात पपईचे नुकसान झालेलं आहे आणि खूप झाडं पडलेले आहे आणि सरनं बघितलं का बा ते चांगले माल लागलेलं फळ आहे, झाड आहे, ते तुटून पडले। तर हा माझं नुकसान झालेलं आहे हवेमुळे म्हणा या बिजलीमुळे म्हणा। दुसरी गोष्ट माझा 40 ते 50 हजार रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे, हे माझी अशी अपेक्षा आहे। प्रशासनाच्या वतीने काही या ठिकाणी पंचनामे करण्याकरता किंवा पाहणी करण्याकरता नाही, कोणी पण आलेला नाही आहे। पांडेबा सराला आम्ही फोन लावलेला आहे तर ते म्हणे मी येतो असं सांगून ते आले नाही अजून। बरं, मला सांगा की यापूर्वी पण पाऊस पडला हो, तेव्हा नुकसान झालं नाही होतं? त्यावेळेस नुकसान नाही झालं होतं सर, यावेळेस नुकसान झाला म्हणून आम्ही सरायला बोलावलं। ज्याप्रमाणे वादळी वाऱ्यासह पावसाचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्या वादळी वाऱ्याच्या सह जे विजेच्या कडकड्यामुळे जर हे झाडं जे कोसळले आणि उभ्या पिकाचं जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीचं प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करावेत आणि याची नुकसान भरपाई प्रशासनाच्या वतीने तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला।